नमस्ते शेतकरी मित्रांनो, दूध उत्पादकांनो. हत्ती गव्हात नियोजन म्हणजे नेपियर गव्हात नियोजन बुलेट आहे माझ्याकडे. तुम्ही याची उंची बघू शकताय. मी याला म्हणजे कापणी झाल्यानंतर एक वीदवर आल्यानंतर म्हणजे अशी अवस्था झाल्यानंतर चिमटभर फक्त युरिया टाकलेला आहे. आता याची उंची बघू शकताय तुम्ही. आता याला आपण अमोनियम सल्फेट 3 किलो घेतलेला आणि युरिया 1 किलो घेतलेला आहे. असं मिक्स आणि प्रमाण राहणार आहे माझं एवढंच. म्हणजे ह्या गड्ड्याला एवढं प्रमाण राहणार आहे. हाताच्या म्हणजे काड्यापेटीची 1 टोपण होईल हे 100 ग्रॅम. बऱ्याचशा शेतकऱ्यांना समजत नाही की हत्ती गवताला लागवड कशी व कोणत्या प्रमाणावर कोणती टाकायची. पहिल्यांदा युरियाचा 1 डोस घ्यायचा, त्यानंतर अमोनियम सल्फेटचा काड्यापेटी तोंबाला हातात जे तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीने 1 डोस घ्या. तर पण हत्ती गवत एवढ्या उंचीचं होऊ द्या. याच्या जर आधी तुम्ही टाकलं किंवा याच्यानंतर टाकलं, याच्यानंतर टाकलं तर असं पोसावणार. याच्या जर आधी टाकलं तर याची उंची अशी होणार. म्हणजे उंचीत वाढ होणार नाही, फुटवा कमी राहील. त्यामुळे लागवडीचा डोस हा प्रमाणातच घ्या. जास्त प्रमाण टाकलं म्हणजे हत्ती गवत चांगलं येतं असं अजिबात नाही. जेवढं तुमचं प्रमाण कमी असेल, जेवढा तुमचा डोस रेग्युलर असेल त्या प्रमाणात तुम्हाला हत्ती गवताचं उत्पन्न, वैरणीचं उत्पन्न मिळून जाईल. आता हे हत्ती गवत म्हणजे लागवड टाकल्यानंतर 15 दिवसानंतर माझी याच्यावरती 19 किंवा 20-20ची फवारणी होईल. आणि ऑर्गॅनिक एक माझ्याकडे हे आहे, टॉनिक आहे, त्याची एक फवारणी 15 दिवसानंतर होईल आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला दाखवले जातील. तुम्ही चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट बॉक्स फुल करा. काही तुमच्या अडचणी असतील किंवा डोसचं प्रमाण चुकत असेल किंवा हत्ती गवत जर असं येत नसेल, असं जर गड्डं तुमचं हत्ती गवताचं होत नसेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला. मी तुम्हाला नक्की मदत करेन. धन्यवाद.